ओमकार. सलामची जोडी संदीप व अमय. स्ट्राईकला त्या अमय. नॉन स्ट्राईकला संदीप. वैयक्तिक पहिलं संघाचा पहिलं षटक घेऊन ते ओमकार. सामना असतो पंचांचा इशारा होते. पंच विकी पंचोडे. वैयक्तिक पहिलं संघाचा परिरक ओमकार. स्ट्राईकला त्या अमय. वैयक्तिक पहिला चेंडू. स्पर्धेला सुरुवात. सामन्याला सुरुवात. टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी सुरुवात होते स्पर्धेला. पहिला चेंडू. सुरेख चेंडू. इनस्विंग पद्धतीने चेंडू सरळ बॅटने खेळून काढला. सन्मान दिला चेंडूला. सुरेख सुरुवात होते. दोन्ही संघांकडून चांगलं क्रिकेट खेळलं जातंय. क्रिकेटचं कौतुक केलं जातंय. अजूनही खातं कोणाची यश नाहीये. सुरेख गोलंदाजी होते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र थोडासा लेक्चर होते. चेंडू बॅटची कड घेऊन स्क्वेअर लेक्चर दिशेने जातो. एकदा दोन पूर्ण होते. वैयक्तिक व संघाचा खाता खोलतो तो अमय. धावसंख्या देखणं भरून धावसंख्या बिनबाद 1. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ओमकार. स्ट्राईकला आता मात्र ते संदीप. सुरेख चेंडू सहबादने खेळून काढल्या. पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय. थोडंसं गचा क्षेत्ररक्षण होतंय परंतु एकच धाव मिळते. एक ने आपला वैयक्तिक खाता खोलतोय संदीप. धावसंख्या देखणं बर. धावसंख्या ते 2. थोडीशी अडखळते अशी धावपट्टी. पुढचा चेंडू. ओमकार 8 अमय. सुरेख फटका.
तो तिसरा बॉल आहे पाडून संघाला धावसंख्या स्थिर होती तिथे 13 41 षटकात धावफलकामध्ये दिसते लखन मानस लखन फलंदाज दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सुरेख चेंडू पुन्हा एकदा बॅटची कड घेऊन चेंडू किप्परच्या दिशेने जातोय निर्धाव चेंडू सांगत होते या ठिकाणी षटक संपते 2 षटकानंतर आले संघाची धावसंख्या 3-13 सुरेख गोलंदाजी षटकामध्ये 7 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले जाते धीरज यांनी वैयक्तिक पहिल्या संघाचा तिसरा षटक घेऊन ते गोलंदाजाचं नाव अजय सुरेख चेंडू अपचेशाने खेळून काढला चेंडू ते टिपकवच्या दिशेने एकदा धाव पूर्ण होते दुसऱ्या दोघांचा कोणताच प्रयत्न नाही धावसंख्या 1 ने आपलं खातं खोलतो ते विलास एका धावाने धावसंख्या होती 3-14 पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका सुरेख क्षेत्ररक्षण ठिकाणी होते पण तो एक धाव काही रोखू शकत नाही धावसंख्येत 1 ने भर होते धावसंख्या होते ती 15 3-15 षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा अजय लेफ्ट हँड ऑर्थोडॉक्स नाट्यविलास आता दाखवता परत चेंडू पंतांच्या बाजूला होत आहे पहिली अवंत धाव येते या सामन्यातील स्पर्धेतील नकारात्मक चेंडूचा इशारा येते एका धावामध्ये संघाची धावसंख्या वाढून होते ती 16 3-16 सुरेश चेंडू आपी आणि पंचांचा हात उंचावला गेलाय बाद गेलोय पायचिच्च्या स्वरूपात बाद होते चौथा फलंदाज आले संघाचा त्याची अडकळती सुरुवात म्हणावी लागेल सुरेख गोलंदाजी होते कोपरखेड संघाकडून अतिशय सुरेख गोलंदाज धावसंख्या होते 4-16 4-16 अशी स्थिती 2 षटक 3 चेंडू नंतर देवेंद्र देवा एक तरकेवाज फलंदाज ऐरोली संघाचा सुरेख फटका पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू होते एकदा 2 पूर्ण होते धावसंख्या होते ती 17 3-17 कृपया मंडळाच्या सदस्यांना विनंती असेल सीमारेषेने लगत आपली कामगिरी बजवायचे पुढचा चेंडू पुन्हा एकदा अजय आता मध्ये स्ट्राइट ओव्हर द बॉल सर 1 bounce over the for a boundary beautiful straight drive that is beautiful drive that is from Shantanu he's playing a very good knock for the team सुरेख फटकेबाजी होते शांतनूकडून दुसरा चौका शांतनूच्या बॅटमधून निघालेला मला वाटतं माफ करा लखन
लखनच्या फलंदाजी निघाला पहिलाच चौकार. धावसंख्या 4 बॉल धावसंख्या 4 होते ती 21. फुलटॉस पुन्हा चेंडू परत त्या दिशेने चेंडू जयकांतचा प्रयत्न आयुष्याचा प्रयत्न शतक्षमध्ये चांगला होतोय. झेल सुटते एक धाव मिळते या ठिकाणी सुद्धा संपर्क 98 षटक म्हणता येईल. 3 षटकानंतर ऐरवी संघ पोहोचतो तो 22. 4 बाद 22. तलवलीचं बोलताय तुमची मॅच आहे आता याच्यानंतर नाही अशी वैयक्तिक परिसंघाचा शेवटचा हाणामारीसाठी घेऊन आले गोलंदाज वरुण. शेवटचा हाणामारी षटक लखन व देवा. नंतर का 50 कपास कार्यकर्त्यांना विनंती असते सिंबादेश आपली कामगिरी बजावायची आहे. वाहनांची ये जा थांबवायची थोड्या काळासाठी. सुरेख फटका पूल करण्याचा प्रयत्न चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. एक धरण पूर्ण होते सुरेख क्षेत्ररक्षण होते. दुसऱ्या कोणताच प्रयत्न नाही. एका धावामध्ये मला लागते. एका धावाने धावसंख्या होते ते 23. 4 बाद 23. अजूनही 5 चेंडू शिल्लक या डावातील. वरून स्ट्राईकला होता लखन आता देवा आला. आता म्हणतो सेकंडला देते देवा. पाय किती भरीव काम घेत आपल्या संघात समाधानकारक धावसंख्या मजमार देत आहेत का. पुन्हा एकदा सुरेखाचा फटका चेंडू चेंडू हवेमध्ये जरूर क्षेत्ररक्षण असल्या कारण जेल सगळ्यांचं गच्चा क्षेत्ररक्षण होते आणि चौकार. अतिशय गच्चा क्षेत्ररक्षण म्हणते या ठिकाणी दोन्ही क्षेत्ररक्षकांचं ताळमेल मध्ये कमी. त्याचा फायदा आयडी संघाला होतोय. 4 धाव मिळत आहेत. धावसंख्या 4 ने भर होतोय. धावसंख्या त्याची 27. 4 बाद 27. अजूनही 4 चेंडू शिल्लक धावतील. पाहू किती धावा जमवत आहेत दोन्ही फलंदाज देवा व लखन. क्षेत्ररक्षण थोडासा बदल एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू या ठिकाणी शॉर्टिश मिड विकेट दिवसांनी आल्यानंतर आलेला आहे. पुन्हा एकदा फुलटॉस पुढे चेंडू योग्य समय घेण्याचा प्रयत्न होतो परंतु चेंडू जातो घोषित क्षेत्रात. एक धाव मिळते. धावसंख्या देखील भर होते. धावसंख्या एकने वाढ होते ती 28. 4 बाद 28. अजूनही 3 चेंडू शिल्लक डावातील. खराब चेंडू होता परंतु खेळपट्टीतील मर्यादा या ठिकाणी कारणीभूत ठरल्यात. त्यासाठी फटका देखील चांगला होता परंतु घोषित क्षेत्रात चेंडू जातोय. पुन्हा एकदा वरुण सुरेश चेंडू पुढे पोहोचून going is it yes first 6 of the tournament over the deep fielder. शत्रुशा तैनात होता परंतु जयकांत देखील त्याने स्टान्स घेतला होता पण चेंडू सोडून जातो वरनं षटकाच्या दिशेने. या ठिकाणी पहिला षटकार स्पर्धेतला या सामन्यातला देवाच्या बॅटमध्ये निघालेला. 6 धावांची संख्या मजल मारते. आता मात्र 34. 4 बाद 34. 2 चेंडू शिल्लक. थोडंसं महागडं षटक म्हणता येईल त्या वरुणाचं. 12 धावा आता पण षटकात पटकावल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक. जलपान थोडस उष्णता सकाळपर्यंत नक्कीच थोडीशी थंडी होती पण आता मात्र उष्णतेची लाट नक्कीच दुपारपर्यंत पसरते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वरुण तो देवा. पुन्हा एकदा अजोका फटका चेंडू डिस्क्वालिफिकेशन षटकार लगातार दुसरा षटकार. खराब गोलंदाजी म्हणता येईल. 2 फुलटॉस पुण्याचे दोघांना भिरकावलेलं. एक डीप स्क्वेअरच्या दिशेने तर एक डीप विकेटच्या दिशेने. 6 धावणे संख्या होती 40. वैयक्तिक 18 धावांवरती येते देवा. 2 षटकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता मात्र होते ती 40. 4 बाद 40. अजूनही 1 चेंडू शिल्लक या डावातील. किती धावा जमत आहेत. षटकांची हॅट्रिक साधतात का देवा. थोडस खराब गोलंदाजीचा प्रयत्न करत आतापर्यंत 18 धावा षटकार मोजावे लागलेले आहेत.
तो वरून नेला. शेवटचा चेंडू या डावातील 4-4 स्थिती. आता मात्र सुरेश चेंडू हवेमध्ये पुन्हा दाखवायचा प्रयत्न होता. आता मात्र झेल टिप्प्यात त्या जे या ठिकाणी देवाची खेळ संपुष्टात येते. डाव्या ठिकाणी संपुष्टात येते. निधारित 4 षटकामध्ये आयरी संघ पोहोचलाय 5-40 या संख्येवर. 41 धावांचं आव्हान, 41 धावांचं आव्हान कोपरखेडणे संघासमोर. धावा ठिकाणी नमवतो कोपरखेडणे संघ. सुरेख फटकेबाजी 18 धावा करून तुम्ही परतले ते तेव्हा 2 षटकार 1 चौकार नाबाद 7 धावांची खेळ लखनांची 1 चौकार मिळून एकूण 40 धावा पळकावे लागल्यात. 41 धावांचं लक्ष असेल कोपरखेडणे संघासमोर. पाहिजे त्यावेळेला कशा प्रकारे समोर जातात ते. कंपल्सरी चेसचा हा नियम. त्यामुळे 41 धावा 24 चेंडू 41 धावाचं समीकरण असणार आहे. ये पहिला एकदा ती जी चार एक चिट्टी उडवायची ती बाय जाईल पुढं. ऐरोली संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. कोणी ऑब्जेक्शन येतं पॅनल्टी बसवायचं. हॅलो, आयडल संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवायचंय. आयडल संघ सलामीची जोडी मध्ये उतरलेली आहे. दोन्ही फलंदाजांची नावं या वरती ना भाई. बस इथं झाली सर. सलामीची जोडी कोण कोण? दीपेश व निखिल 24 चेंडू 41 धावा असं समीकरण. ड्रेस कोड कंपल्सरी आहे.
ड्रेस कोड नसेल तर 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे आयरली संघाने. ड्रेस कोड नसल्या कारण 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल. आयरली संघाने ते स्वीकारलेलं आहे. तर फलकावर सामना सोडण्याच्या अगोदरच 2 धावा फलकावर लागत आहेत कोपरखेडा संघाच्या ड्रेस कोड फॉलो न केल्यामुळे. आयर्लंड संघाचा 12वा खेळाडू कोपरखेडा संघाचा 12वा खेळाडू आलेला आहे. दोघांचे नाहीत का? 2 खेळाडूंचे टी शर्ट नाही त्याच्यामुळे 4 धावांची पेनल्टी लागेल. दोनच. 2च धावांची लागेल किती टी शर्ट नसले तरी याची नोंद घ्यायची आहे. आणि 12वा खेळाडू आयर्लंड संघाचा आयर्लंड गावातील एक धडाकेबाज खेळाडू अनिकेत यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत. अमय वैयक्तिक पहिलं संघाचा परिचय देत होते. अमय नवीन मुंबईतील एक स्टार खेळाडू अनिकेत वैती या ठिकाणी समोर कक्षामध्ये हाताळले त्यांचं मंडळातर्फे हार्दिक स्वागत. धन्यवाद अनिकेत. थोडा वेळ खेळ थांबवायचा पंचांना विनंती आहे. थोडा वेळ खेळ थांबवायचा आहे. नियम कन्फर्म करतोय ड्रेस कोड बाबतीमध्ये. दोनच धावांची पेनल्टी असेल. दरवर्षी आपले नियम थोडेसे बदलत त्याच्यामुळे कमिटी बरोबर सल्लामसलत करूनच अंतिम निर्णय आम्ही घेतोय याची नोंद असावी. त्याने सामना सुरुवात होते. पहिला चेंडू अमय स्ट्राईकला कोण आहे? दिपेश 24 चेंडू 41 धावसंख्या बिनबाद 2 धावांची पेनल्टी ऑलरेडी लागलेली आहे. पहिला चेंडू सुरेख फटका ओव्हर गोइंग येस इट्स गोइंग ओव्हर. काय रे? रवी आहे ना ते विचार. काय आहे? षटकार सुरेख फटका सहबाडने खेळून ठेवला. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये लॉंग ऑपच्या मध्ये चेंडू येतो. षटकार आपल्या वैयक्तिक खातं खोलतोय. त्याची संघाची संख्या होती ती 8 बिनबाद 8. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अमाय सुरेख चेंडू आता मात्र आउट स्विंग. सुरेख चेंडू यष्टी रक्षण करतात. निर्णय चेंडू सांगितला होते धावसंख्या स्थिर होती 8. पुढचा चेंडू सुरेख चेंडू आता मात्र चेंडू आयमध्ये पुन्हा एकदा मग तो पावपी षटक चेंडू सरकारच्या वरनं जातोय. एकदा मिळते दुसऱ्या त्यांचा कोणताच प्रयत्न नाही. क्षेत्र संदीप याचं त्या संघ एकने बळ असंख्य एकने बळ नेते ते 9 बिनबाद 9. षटकातले पुढचा चेंडू पुन्हा एकदा अमय सुरेश चेंडू सुरेख फटका स्कोर करण्याचा प्रयत्न होता पण तो मर्यादित क्षेत्र असल्या कारण घोषित स्वरूपात एक धाव. धावसंख्या 1 वाढते व 2 आकडा गाठते. धावसंख्या होते ते 10 बिनबाद 10. प्रेक्षकांना विनंती असेल कृपया समोरच्या बाहेरून जायचं अन्यथा तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता आहे व क्षेत्ररक्षकांना देखील दुखापत होण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांना विनंती असेल वाहनं थांबवायची आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अमय स्ट्रायकिंगला निखिल पुढचा चेंडू चेंडू जाते
षटकार थोडीशी खराब गोलंदाजी म्हणता येईल. हळूवार गतीने चेंडू दाखवायचा प्रयत्न असावा. चेंडू निसटतो हातातून. फुलटॉस लो फुलटॉस मध्ये चेंडू होतोय. चेंडू डिस्क्वालिफिकेशन दिशेने जातोय. धावसंख्या होते ती 16. बिनबाद 16. दोघं दोघाला गेली आणि इथं पण कोणते पाहिजे गाड्या थांबवायला. घुबड आहे ना काय कोण नाही तिथे गाड्या जातात. अरे त्यांचीच गाडी त्या जातात तर खरं त्याला जवळ लाज बोला. शेवटचा चेंडू पावपे झटकन शेवटचा चेंडू स्वाईड मारा होतोय. पंतांच्या बाजूला होतो आव्हान तर धाव 2 धाव मिळतात आव्हानाच्या स्वरूपात. 2 धावांनी धावसंख्या आता वाढून होते ती 18. खूपच माघार असं षटक. धावसंख्या होती ती 18. बिनबाद 18. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा फुल डिस्प्ले चेंडू येतो कळच्या दिशेने. 1 बाउन्स ओव्हर फॉर अ बाउंड्री. अनदर ब्युटिफुल शॉट फ्रॉम द बॅट ऑफ निखिल. धावसंख्या 4 नंबर. एका षटकानंतर पॉवर प्लेचा खरपूस संवाद घेतला. 22 धावा षटकामध्ये पटकवण्यात आल्या आहेत. 22 धावांना संघाची धावसंख्या होती बिनबाद 22. सुरेख सुरुवात दोन्ही सलामीच्या फलंदाजांकडून. आता मात्र समीकरण थोडं सोपं चाललं. 18 चेंडू व 19 धावा असं समीकरण. 24 चेंडू 41 धावा असं समीकरण जे होतं त्याला आता मात्र 18 चेंडू 19 धावा असं या ठिकाणी करण्यात आलं. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. पॉवर षटक अतिशय योग्य खरपूस समाचा घेतलाय स्वैर गोलंदाजीचा अमयांच्या दरम्यान. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं घेऊन ते गोलंदाज मनोज. आता मध्ये थोडंसं दोन्ही रस्ते पांगवलेलं क्षेत्ररक्षण. डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट लॉंग ऑफ लॉंग ऑन. तर सर्कलमध्ये एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मिड ऑफ वाईडिश मिड विकेट दिशेने क्षेत्ररक्षण. 18 चेंडू 19 धावाचं समीकरण. सुरेखचा फटका चेंडू पाठक काढू देत नाही. घोषित क्षेत्रामध्ये जातो. एकदा मिळते धावसंख्या भर होते. धावसंख्या एकदा वाढून देते 23. 3 बाद 23. सुरेख सुरुवात. सुरेख सलामी देते दोन्ही फलंदाज. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते. प्रेक्षकांना विनंती असेल कृपया मैदानात बाहेरून जायचं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मनोज. सुरेश चेंडू फ्लाईट दिली होती. बाटची कड घेऊन चेंडू पॅड वाजवते. निखिलच्या धावांचा प्रयत्न होता पण दिप्तेशाने पूर्णपणे नकार दिला. एक चांगला विचार म्हणता त्यांनी त्या धावचित्त व्हायची संधी देखील निर्माण झाली असती. घाई करण्याचं कोणतंच कारण नाही या ठिकाणी. किंवा लक्ष अतिशय सोपं आहे सध्या तरी जे आपल्याला दिसते. धावसंख्या झालेली होती 23. 18 धावा 16 चेंडू 18 धावा असं समीकरण. त्यामुळे दिसते सुरेख फटका ओव्हर दी पॉइंट चेंडू जातोय. चौकार सुरेख फटका पॉइंटच्या वन चेंडू जातोय. 2 टप्प्याने चौकार दिसत धावसंख्या 4 ने बनवते 27. वैयक्तिक 12 धावांवर आहेत ते. सुरेख चेंडू पंचांचा अवांतर चेंडू या ठिकाणी इशारा होते. 9 बॉल देशात पंच विकी बनसोडे यांचा फ्री हिट कमिंग अप. माझं ओव्हरस्टेपिंग केलेलं दिसतंय. लेग ब्रेक टाकायचा प्रयत्न चेंडू चांगला होता पण तो ओव्हरस्टेप केला असल्या कारणाने एका बंद मिळते. असंख्य होती ती 29.
अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक म्हणजेच 15 चेंडू 12 धावा असं सोपं सगळं चाललेलं समीकरण. सुरेखाचा फटका चेंडू दिसून जातोय. क्षेत्ररक्षक न देता सोपासा झेल होता म्हणजे झेल सोडतात त्याला कण मोठा अन्नदान असावा परंतु फ्रीचा हा चेंडू होता. मला वाटतं त्या कारण तेवढा काही फरक पडला नसता. षटकावर नक्की असा म्हणजे फ्रीचा चेंडू होता. एकदा दान पूर्ण होतं संख्या बरोबर 30. सुरेख फटका पुन्हा एकदा आपल्या दिसणे चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर फॉर बाउंड्री. सुरेख फटका सुरेख स्केट पाहायला मिळतोय तर निखिलच्या बॅट मधनं धावसंख्या म्हणून 34. अजून 7 धावांची गरज. सुरेख फटकेबाजी होते 41 धावांचं समाधानकारक आपण म्हणजे वाढत होतं. तसेच लिलेया या ठिकाणी पलटा दोन्ही सलामी फलंदाज एकही गडी बाद करणार अजूनपर्यंत यश आलेलं नाहीये आयडीच्या गोलंदाजांना. शेवटचा चेंडू षटकातला सुरेख चेंडू आता चिकट झेल सोडतोय यष्टीरक्षक. चेंडू गोष्टी क्षेत्र जातो एकदा मिळतो या ठिकाणी अशा संपते 2 षटकानंतर खूप फरकाने संघाला पोहोचतोय तो 35 बेन बाद 35. 12 चेंडू 6 धावाचं समीकरण. थोडं मागं षटक पुन्हा एकदा मनोरंजन 13 धावा षटकात पटकावल्या गेल्या. गोलंदाज विलास सुरेख फटका देत चेंडू डेमिडकडे दिसून जाते. क्षेत्रक्षण होते एकदा जण पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या देखील भर देत धावसंख्या होते ती 36. पाच धावांची आवश्यकता. सुरेख चेंडू चौकस फटका मारण्याचा प्रयत्न थोडस हळूया गतीने जगतीनेच चकवलं. निर्धाव चेंडू सांगत होते. यानंतर येणारा सामना घनसोली ब विरुद्ध नेरुळ. चौकस मारला फटका सुरेख क्षेत्ररक्षण होते परंतु चेंडू